ॐ अज्ञानतिमिरन्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूपः कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं। वन्देऽहं श्रीगुरोः श्रीयुतः पदकमलं श्रीगुरुं वैष्णवांश्च श्रीरूपं साग्रजातां सहगणा रघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधा कृष्णपदान् सहगणा ललिता श्रीविशाखान्वितांश्च नमः। ॐ विष्णुपदाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्त स्वामिनिति नामिने नमस्ते सरस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देश तारिणे वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंद हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे। तर आपण श्लोक घेऊयात. श्लोक पाहूया. स्कंद पहिला अध्याय दुसरा श्लोक संख्या 14. तस्मात् एकेन मनसा भगवान् सात्वतां पतिः श्रोतव्यः कीर्तितव्यश्च ध्येयः पूजश्च नित्यदा यदनुध्यासिना युक्ताः कर्मग्रन्थिनिबन्धनं छिन्दन्ति कोविदास्तस्य को न कुर्यात् कथारतिम् शुश्रूषो श्रद्धानस्य वासुदेव कथा रुचिः स्यान्महत्सेवया विप्रा पुण्यतीर्थनिषेवणात् शृण्वतां स्वकतः कृष्ण पुण्यश्रवणकीर्तनः हृदयन्तस्तो ह्यपत्राणि विधुनोति सुहृत्सताम् नष्टप्रायेषु अभद्रेषु नित्यं भागवतः सेवया भगवती उत्तमा श्लोके भक्तिर्भवति नैष्टिकी तथा रजस्तमो भावा कामलोभादयश्च ये चेत एतैरणाविद्धं स्थितं सत्त्वे प्रसीदति एवं प्रसन्नमनसो भगवद्भक्तियोगतः भगवत्तत्त्वविज्ञानं मुक्तसङ्गस्य जायते भिद्यते हृदयग्रन्थिश्चिन्त्यन्ते सर्वसंशयाः क्षीयन्ते चास्य कर्माणि दृष्ट एवात्मनीश्वरे अतो वै कवयो नित्यं भक्तिं परमया मुदा वासुदेवे भगवती कुर्वन्त्यात्मप्रसादणीम् हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे. तर आपण जे शुक्रवारी जो क्लास घेतला, वर्ग घेतला, तर त्याच्यामध्ये काय आपण चर्चा केली कोणाला आठवतंय? कोणी नोट्स काढल्यात का? शुक्रवारी आपण काय चर्चा केली? यस, आराध्य गोपी माताजी. हरे कृष्ण. आपण शुक्रवारी आहे ना गुरु का आवश्यकता आहे ह्याची आपण चर्चा केली. तर ते गुरुची का आवश्यकता आहे यावर आपण थोडंसं बोललो. तर ऑनलाईन म्हणजे जर आपल्याला कुठली उत्तरं ऑनलाईन भेटतात, पण समक्ष गुरु जसे करतात तसं आपल्याला संग नाही भेटत असं सांगितलेले. त्यानंतर शिक्षा गुरु आणि दीक्षा गुरु आणि ते चैत्य गुरु असे 3 गुरु असतात. तर त्या शिक्षा गुरु म्हणजे ते चेतन मनावर कार्य करतात. दीक्षा गुरु हृदय साफ करतात. ज्या हृदयावरचे धूळ साठलेले ती साफ करतात आणि आपल्या इंद्रियांना भगवंतांच्या सेवेत लावण्यासाठी मदत करतात. तसं दीक्षा गुरु केलं तर आपले जीवन व्यर्थ जात नाही, तर आपल्या जीवनाचा हे होतो, उद्धार होतो. आपल्याला भवसागर पार करून जायचे असेल तर आपल्याला दीक्षा गुरु करावाच लागतो. दीक्षा गुरु म्हणजे कर्णधार आहे, कर्णधार म्हणले जाते दीक्षा गुरुला.
नंतर सुद गोस्वामी नंतर आता तिसऱ्या श्लोकात आपण काय केलं का सुद गोस्वामी बोलण्याचा प्रारंभ करतात. ते ऋषींना ते धन्यवाद देऊन प्रश्न विचारल्याबद्दल सुखदेव गोस्वामींनी सर्व ऋषींचे आध्यात्मिक गुरु म्हटले आहे. सर्व ऋषींना आध्यात्मिक गुरु म्हटले आहे. ज्यांना भागवत ऐकायचे आहे त्यांच्यावर सुखदेव गोस्वामींची व भक्तांची कृपा असावी लागते. नंतर सुद गोस्वामीने ते आपल्या गुरुला क्रेडिट द्यायचे आहे असते. जसे शुद्ध आत्मा आपल्या गुरुला क्रेडिट देतो, तसं भगवद्गीता ही आचार्यांनी प्रत्यक्ष अनुभवातून सिद्ध केली आहे. नंतर त्यात तुम्ही 4 हे सांगितले का 4 शब्द भगवंताबद्दल सांगितले. श्रुतीसार म्हणजे सर्व शास्त्रांचे सार. दुसरं सांगितलं अध्यात्म दीपक म्हणजे अप्राकृतिक आध्यात्मिक जशी आहे तशी समजून घेणे. ज्यांना अशी इच्छा आहे त्यांच्यासाठी भागवतम आहे. नंतर अतिथी तीर्षणाम हा एक तिसरा शब्द सांगलाय तर का आकांक्षा करणारा. नंतर पुराण गृह्यम म्हणजे वैदिक परिष्ठेचे रहस्य असं सांगले. नंतर व्यासदेवांसाठी 3 शब्द सांगितले, अनुभवी, स्वअनुभव आणि नंतर म्हणजे संसारात जे लोक आहेत त्यांच्यावर करुणा आणि ज्ञानावर जे गोष्टी आहेत त्या. नंतर रिप्लाय म्हणजे खोटे बोलणे, त्याचं म्हणजे उदाहरणच सांगितलं रिप्लाय खोटे लाईफ म्हणजे सिनेमा जे हिरो लोक असतात त्यांची कसं खोटे लाईफ असते. तसं संत महात्मा म्हणजे संत तुकाराम महाराज यांचे कसं खरंच त्यांचा एक पिक्चर होता बघा, त्यात कसं समक्ष पाहतं माणूस किंवा ऐकतं अनुभवतो आणि त्याच्यावर परिवर्तन होतं. तसं भगवंत आपण गुरु शिष्य परंपरेतून भगवद्गीता ऐकत नाही, श्रवण करत नाही तोपर्यंत कळत नाही. भागवतम किंवा भगवद्गीता जो ऐकत नाही श्रवण करत नाही त्याला कळत नाही. का तर तुकाराम महाराज म्हणतात फोडिले भांडार म्हणजे आपण आहे ना हे नाही व्हायचं, मालक नाही व्हायचं, आपण नोकरच आहे, भगवंत मालक आहे. का आपण जे त्यांनी व्यासदेवांनी जे सांगितलेले आहे भागवतम वगैरे ते आपण ऐकलं पाहिजे किंवा त्याच्यावर आपण हे केलं पाहिजे. नंतर भागवतमची कथा म्हणजे सुद गोस्वामींनी सारांश रूपात सांगितली आहे. जो प्रिय आहे तो स्वतःला सुखी करण्यासाठी बघतो, तो भोगता व चोर असतो. भगवंतांना संतुष्ट करतो तो भक्त असतो. प्रभुपाद यात म्हणतात की या जगात कोपऱ्यात सुद्धा थोडस सुद्धा सुख नाहीये असं झालं. का तर कुठल्या पार जीवापासून ब्रह्मदेव पासून पार मुंगीपर्यंत कुठल्याच याच्यात आपल्याला सुख नाहीये. कुंती महाराणी पण म्हणते या जगात सुख नाहीचे, का तर आपण भगवंतांचा द्वेष करून येते आलो म्हणून. नंतर एक विहिरीचं उदाहरण दिलं, मोठमोठे त्यात साप असतात आणि मध्याचं पोळ्यासाठी आपण हे करतो ते एक उदाहरण दिलं. आपण म्हणतो मुलाला जॉब लागला नाही किंवा सून आली फायनान्स, आपण भक्ती कधी करू म्हणते दरवेळेस म्हणतो आपण भक्ती करू करू कधी करू. तर आपण म्हणतो मुलाला जॉब लागू द्या किंवा सून बाय आल्यावर किंवा फायनान्स प्रॉब्लेम किंवा आजार हे सर्व दूर झाल्यावर करू, पण तसं नसतं. भक्ती ही लगेच चालू केली पाहिजे, भक्तीसाठी थांबलं नाही पाहिजे. परत परीक्षित महाराजांनी 7 दिवसाचा वेळ, परीक्षित महाराजांना तरी 7 दिवसाचा वेळ होता, पण आपल्याला तेवढा नाही. आपल्याला कधीही मृत्यू येऊ शकतो, आपल्याला पण धोका आहे. तर आपण पूर्वतयारी केली पाहिजे आयुष्यात, का सुरुवात केली पाहिजे लगेच जपा विपा करायला किंवा भागवतम ऐकायला. जसं आहे तसंच वेळ नाही घालवला पाहिजे. आपले पतन होते बोलण्यातून, विचारातून, चेतनेतून. त्यासाठी आपण वारंवार प्रयत्न केला पाहिजे, इच्छा केली पाहिजे आपल्या जग चांगला व्हावा, भगवंताच्या जवळ आपण जावा किंवा नामस्मरण चांगलं व्हावं असं. त्यात एक जेलचं उदाहरण पण दिलं. जेलमध्ये जर खाली आग लागली तर आपण काय करतो, शिडी आहे पण आपण त्या काय करतो आगीला विझवायचं बघायचं नाही, आपण काय करायचं शिडीने बाहेर पडायचं. असं सांगितलेलं आहे. कारण तो सर्व आचार्यांनी हेच मागले आहे, मागे तेच मागतात तसे हे जग त्यागले. म्हणजे जसं आपण मलत्याग करतो त्याप्रमाणे आचार्यांनी हे जग त्यागलेलं आहे शौचालयाप्रमाणे. आणि आत्मसाक्षात्काराचे 3 सोर्स आहे, ब्रह्म, परमात्मा आणि भगवान. 4थ्या श्लोकात भगवान आणि श्री नारायण सादर प्रणाम करून नारायण ऋषींना मनुष्यात जो उत्तम आहे म्हणजे त्यामध्ये विद्यादेवी सरस्वती व्यासदेव यांना नमस्कार करावा. का तर भागवतम ज्यांनी आपल्या जीवनात सांगितलं आहे त्यांच्याकडून प्रेरणा घेतली पाहिजे आणि त्यांना आपण प्रणाम केला पाहिजे. का तर ते आपल्याकडे जे अपराध होतील त्यातून आपल्याला त्याची कृपा प्राप्त होती. ज्ञान घेण्यासाठी 3 प्रमाण सांगले, प्रत्यक्ष प्रमाण आणि प्रत्यक्ष प्रमाण म्हणजे स्वतःच्या इंद्रियाला पाहिजे. प्रत्यक्ष प्रमाण म्हणजे फुल ठरते. का तर आपल्यामध्ये 4 दोष आहेत. 4 दोष आपल्यातले कुठले? इंद्रिय पूर्ण, भ्रम, चुका करणे आणि फसवणे. का तर माणूस काय करतो, चुका करतो आणि चुका लपवण्यासाठी खोटं बोलतो असं सांगितले. नंतर अनुमान प्रमाण हे तर्क करणे. आणि नंतर 6 आंधळ्यांचं उदाहरण, आपलं 6 हत्तीचं जणांचं उदाहरण दिले आंधळ्यांचं. आता एकाला हत्ती कसा दिसतो, एकाला कसा दिसतो. एक पायाला हात लावतो, हत्ती लावून तर तो त्याला
वृक्ष समजतो. नंतर तो एक हाती सोंडेला हात लावतो, तो त्याला ती दोरी समजते. नंतर दाताला हात लावतो, त्याला ती तलवार समजते. पोटाला हात लावतो, त्याला ती भिंत वाटते. आणि एक रेल्वेचं उदाहरण दिले का मुलाला, आणि एक आईचं उदाहरण दिलं तर आईला आई सांगू शकते का मुलाला वडील कोण आहे त्याची. आता आई ही खरी असते. तसेच आपलं शास्त्र खरं आहे, ते खरं ज्ञान देतो. नंतर प्रभुपादाचं एक उदाहरण सांगितलं, आपण भगवंतांची जोडले पाहिजे. कसे तर आपण सेवक म्हणून. भगवंत मालक आहे, त्याने आपण उलटच करतो का भगवंताला नोकर समजतो आणि आपण स्वतःला मालक समजतो. तसं आपण करू नये. जसं काही भातुकले खेळण्यासाठी आपल्याला भौतिक जगात पाठवले आहे, पण येथे आपण येऊन आपण जागा घर बांधतो, गाडी घेतो व त्यामध्ये रमतो. भगवंतांना त्याच्या धामात न्यायची खूप आपल्याला आतुरता असते, पण आपल्याला नाही. जो आपण अध्ययन करणार नाही, जप नामस्मरण, जो पण आपण अध्ययन करणार नाही, जप नामस्मरण करणार नाही, श्रद्धा ठेवणार नाही, तो पण आपण धामात जाऊ शकत नाही. जो भागवतम वाचतो त्याला जगायची इच्छा नसते. आता भगवद्गीता भागवतांचे अध्ययन केलेच पाहिजे आणि शास्त्र प्रमाण वाचले तर बुद्धी शुद्ध होणार आहे. भगवद्गीता जगायला भागवतम कसे मारायचे हे शिकवते. हरे कृष्ण. धन्यवाद. खूप छान पद्धतीने नोट्स काढल्या माताजी तुम्ही. तर आता आपण 5वा श्लोक घेऊयात. जे भक्त नाही आहेत त्यांना आपण रेकॉर्डिंग पाठवूयात, कारण का आज मंदिरामध्ये वेगवेगळे कार्यक्रम आहेत. प्रभू रामचंद्रांचा अयोध्येत या ठिकाणी प्राणप्रतिष्ठा किंवा वेगवेगळे मोठे महोत्सव आहेत. तर त्यानिमित्त आपण काय करूया, आज या ठिकाणी श्लोक कव्हर करूयात आणि बाकीचे जे इतर भक्त जे आहेत तर त्यांनी जर जॉईन नसतील झाले तर त्यांना आपण युट्यूब रेकॉर्डिंग देऊयात. पाचवा श्लोक आपण घेणार आहोत आता या ठिकाणी. पाचवा श्लोक नाही ना झाला आपला, 4 पर्यंत झाले बरोबर ना? हो. मुनयः साधु पुष्टोहम भवद्भि लोकमंगलम यत्कृत कृष्ण संप्रश्नो येनात्मा सुप्रसिद्धती. हे मुनींनो, कोण म्हणताय कोणाला? सूत गोस्वामी म्हणतायत आता शौनकादी ऋषींना, शौनकादी मुनींना. हे मुनींनो, मला तुम्ही चांगले योग्य प्रश्न विचारले. तुमचे प्रश्न उचित आहेत, कारण ते प्रश्न भगवान श्रीकृष्णांशी संबंधित आहेत आणि म्हणून ते जगाच्या कल्याणाकरता समर्पक असे आहेत. केवळ अशा प्रकारचे प्रश्नच आत्म्याचे पूर्णपणे समाधान करण्यास समर्थ आहेत. या ठिकाणी आपण पाहतो की सूत गोस्वामी जे ऋषी, जे श्रोता वर्ग आहे तर त्यांचे विशेष करून धन्यवाद देत आहेत, कारण का 6 प्रश्न जे तुम्ही विचारले तर ते 6 प्रश्न खूप महत्वाचे विचारले आणि हे 6 प्रश्न तुम्ही लोकमंगलम, इथे शब्द येतोय बरोबर की नाही, म्हणजे काय की समस्त जीवांच्या कल्याणाकरता तुम्ही हे विचारलेले, बरोबर की नाही. आणि केवळ अशा प्रकारचे प्रश्नच आत्म्याचे पूर्णपणे समाधान करण्यास समर्थ आहेत. तर आपण पाहतो जगामध्ये वेगवेगळे प्रश्न लोक विचारत असतात. कोण विचारतं की आजची न्यूज काय, कोण विचारतात की क्रिकेटचा स्कोर काय, कोण विचारतात की शेअर मार्केट जे आहे तर त्याचा भाव काय आहे, कोणत्या अंकावरती गेलंय शेअर मार्केट, किंवा कोण विचारतात की काय चाललंय, बरं आहे ना, बरोबर की नाही, किंवा कोणी विचारतं की पाऊस पाणी बरा आहे का, आपल्या मराठी भाषेमध्ये, तुमची तब्येत कशी आहे, बरी आहे का. तर इतर जे काही प्रश्न आहेत तर ते प्रश्न लोककल्याणासाठी नाहीयेत. म्हणून जो श्रोता आहे त्याने अशा प्रकारचे प्रश्न विचारले पाहिजेत जेणेकरून ते प्रश्न लोककल्याणासाठी हितकारक असतील. तर इथं आपण पाहतो जे शौनकादी ऋषी आहेत त्यांनी काय प्रश्न विचारले, 6 प्रश्न आपण पाहिले. त्या 6 प्रश्नांमध्ये समस्त लोकांच्या कल्याणासाठी काय ते सांगा, भगवान श्रीकृष्णांचं प्राकट्य सांगा, बरोबर की नाही, ज्याचा मृत्यू नजीक आलाय त्याच्यासाठी काय महत्वाच्या गोष्टी आहेत, बरोबर की नाही, पुरुषावतार काय आहेत, लीलावतार काय आहेत. तर ज्या गोष्टी किंवा जे प्रश्न भगवंतांविषयीचं उत्तर देतात ते परफेक्ट प्रश्न म्हणतात. म्हणून प्रभुपादांचा एक ग्रंथ आहे, परफेक्ट क्वेश्चन परफेक्ट आन्सर, पूर्ण प्रश्न पूर्ण उत्तर. तर हे जे पूर्ण प्रश्न पूर्ण उत्तर जे आहे
ते आपण काय केलं पाहिजे, त्या ठिकाणी विचारणा केली पाहिजे आणि त्यानंतर त्या प्रश्नांचा जो संवाद आहे विशेष करून तो संवाद आपण श्रवण केला पाहिजे. तर इथं आपण हे शिकतो की नेहमी आपण आध्यात्मिक गुरुकडे जाऊन अशा प्रकारच्या प्रश्नांची विचारणा केली पाहिजे, जेणेकरून त्या प्रश्नांची उत्तरं समस्त कल्याणासाठी असतील. आता गरज नाही, काही वेळेस काय होतं की आपल्या स्वतःमध्येही काही उणीवा असतात, तर त्यावेळेस आपण पर्सनली असे क्वेश्चन विचारू. परंतु हा संपूर्ण भागवतमचं जे स्टेज आहे, त्या स्टेजवरती जे ऋषी आणि सूत गोस्वामी एकमेकांबद्दल जे चर्चा करतायत, ते विशेष करून काय करतायत, भगवंतांबद्दल चर्चा करतायत. विषय वस्तू काय आहे चर्चेचा? भगवंत आहे. लोकमंगल कधी होईल? तर जेव्हा भगवंतांना आपण केंद्रस्थानी ठेवू, तेव्हा लोकमंगल होईल. भगवंतांना जर बाजूला ठेवलं आणि जर तिथं एखाद्याने विचार केला की आपण काय करूयात, त्या प्रसन्न होऊयात किंवा शांती भेटेल आपल्याला, तर कदापि शांती भेटणार नाही. कारण का भोक्तारम यज्ञ तपसाम सर्व लोक महेश्वरम. तर सर्व लोक, सर्व 3 ब्रह्मांड ह्याचे एकच अधिपती आहेत, ते म्हणजे भगवान श्रीकृष्ण. आणि त्यांना आपण जर केंद्रस्थानी ठेवलं, आपल्या प्रत्येक दिवशी जर आपण त्यांना स्मरण केलं, त्यांचं अध्ययन केलं, त्यांच्या नाम रूप गुण लीला याच्याबद्दल जर श्रवण केलं, तर काय होणार आहे, तर आपल्याला जे लोकमंगल आहे ते होणार आहे. म्हणून आज लोक म्हणतात की माधव सेवेपेक्षा मानव सेवा महत्वाची आहे. मानव सेवा ही केली पाहिजे, परंतु माधव सेवा ज्याच्याकडून चराचरामध्ये सर्वांना पोषण होतं, त्या पूर्ण पुरुषोत्तम भगवंतांना आपण कधीही विसरता कामा नये. म्हणून क्षणोक्षणी करावा हाची विचार, तरावया पार भवसिंधू. तर भवसिंधू हा पार करून कुठं जायचंय, तर कथा, गानम, नाट्यम, वंशी, वदनम ब्रह्मसंहितेमध्ये ब्रह्मदेव म्हणतात. तर त्या ठिकाणी भगवंतांचं जाऊन गुणगानच करायचंय. आणि म्हणून आता आपण पाहतो की राम मंदिरामध्ये खूप मोठं उद्घाटन होतंय त्या ठिकाणी. तर आपले जे इस्कॉन संस्थेचे जे हरे कृष्ण भक्त आहेत, तर त्यांनी काय केलंय, एक 24 आवर्स कीर्तन चालू ठेवलंय. काल चालू होतं ते, बरोबर की नाही? तर तिथं काय करतायत, ते हरे कृष्ण महामंत्राचं गुणगान करतायत. भगवंतांसंबंधी त्या ठिकाणी गुणगान करतायत. तर भक्त केवळ एक अपॉर्च्युनिटी शोधत असतो, एक संधी शोधत असतो, कशा पद्धतीने मी कोणत्या परिस्थितीमध्ये भगवंतांचं गुणगान करेल. आणि नेहमी आपण भगवंतांसंबंधी गुणगान करायला शिकलं पाहिजे. कुठलीही परिस्थिती असू द्या, तुम्ही म्हणू शकत नाही ही परिस्थिती नाही. सुखे टाको दुःखे टाको बोल हरी बोल. सुखामध्ये असू द्या, दुःखामध्ये असू द्या, बोल हरी बोल. बरोबर की नाही? म्हणून आपण कोणतीही परिस्थिती असली तरी आपण अशा पद्धतीने आपली चेतना ठेवली पाहिजे की आपण भगवंतांचं स्मरण करू शकू. आणि भगवंत हे कसे असतात की भगवंतांची योजना सामान्य मनुष्य समजू शकत नाही. भगवंतांची योजना जर समजायचं असेल तर भक्त व्हावं लागेल. भक्तो सीमे सखाचे ती. बरोबर की नाही? म्हणून जोपर्यंत आपण भक्त होत नाही, वरवरचा आपण भक्त दाखवतोय, परंतु हृदयामधून आपण अजून भक्त नाहीयेत. तर जर आपण भक्त म्हणालो, तर भगवंत आपल्या प्रत्येक कार्यामध्ये असतील. म्हणून म्हणतात ना, भगवंत म्हणतात, जब तू तेरे काम में तो मैं मेरे धाम में, लेकिन तू मेरे नाम में तो मैं तेरे काम में. तू जर माझ्या नावात असशील तर मी तुझ्या कामात आहे, पण तू जर तुझ्या कामात असशील तर मी माझ्या गोलोकधामात आहे. तर अशा पद्धतीचे आपले भगवंत आहेत. म्हणून आपण काय केलं पाहिजे, पृच्छा कशा पद्धतीने केली पाहिजे, त्याचे धन्यवाद देत आहेत सूत गोस्वामी की तुम्ही लोकमंगलासाठी ही पृच्छा केलेली आहे. खूप सुंदर आहे. हे प्रश्न जे आहेत ते लोक कल्याणासाठी आहेत. तात्पर्यामध्ये आपण पाहतो, ज्या अर्थी यापूर्वी सांगितलेले आहे की भागवतात परमसत्याचा बोध होतो, त्या अर्थी नैमिषारण्यातील ऋषीमुनींनी केलेले प्रश्न योग्य आणि प्रामाणिक आहेत. असं नाही की उगाच वक्त्याला संतुष्ट करण्यासाठी किंवा आपल्या बुद्धीचं त्या ठिकाणी मोठं मोठं गुणगान करण्यासाठी प्रश्न विचारले पाहिजेत. तर प्रामाणिकपणा असावा त्यामध्ये. ते प्रश्न परमसत्य भगवान श्रीकृष्णांसंबंधी आहेत. बघा, प्रश्न कोणासंबंधी आहेत? भगवंतांसंबंधी आहेत. म्हणून धृतराष्ट्र सुद्धा प्रश्न विचारतो. धृतराष्ट्र उवाच धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे
समवेतायुयुत्सवः मामकः पांडवाश्चैव किम कुर्वत संजय. संजयला विचारतो, हे संजया, धर्मक्षेत्र आणि कुरुक्षेत्रावरती युद्धाची इच्छा करून एकत्र जमलेल्या माझ्या आणि पांडूच्या पुत्रांनी काय केले, असा प्रश्न आहे. बरोबर की नाही? धृतराष्ट्राला सुद्धा आचार्य म्हटलं पाहिजे प्रश्न विचारण्यामध्ये. का तर धृतराष्ट्राला माहिती आहे कुरुक्षेत्र या रणांगणावरती त्या ठिकाणी भगवान श्रीकृष्ण आहे आणि भगवान श्रीकृष्ण कुठल्याही वेळेस कुठलीही बाजी पलटू शकतात. म्हणून भगवंतांविषयीचा प्रश्न धृतराष्ट्राने विचारलाय. म्हणून धृतराष्ट्राला पहिला श्लोक दिलाय भगवद्गीतेतला, आपण त्या दिवशी पाहिलं. आणि म्हणून जे काही प्रश्न असतील ते भगवंतांसंबंधी असतील. आपण आपले प्रॉब्लेम्स घेऊन भगवंतांकडे जातो किंवा प्रॉब्लेम्स घेऊन आध्यात्मिक गुरूंकडे जातो. हे कशासारखं आहे, घरामध्ये उंदीर झालेत आणि सिंह पाळलाय. आपण आपले प्रॉब्लेम्स नक्कीच आपल्या काउन्सिलरकडे शेअर केले पाहिजेत, परंतु त्यानंतर येऊन आपण आध्यात्मिक पृच्छा सुद्धा केली पाहिजे. हे खूप महत्वाचं आहे. भगवद्गीतेत 15.15 भगवान म्हणतात की सर्व वेदांमध्ये दुसरे काही नसून केवळ माझा शोध करण्याचीच उत्कट इच्छा आहे. कोणता श्लोक आहे? सर्वस्य चाहं हृदि सन्निविष्टो मत्तः स्मृती ज्ञान अपोहणं च वेदैश्च सर्वैर अहमेव वेद्य वेदांत कृत वेद विदेह चाहं. सर्वस्य चाहं, प्रत्येकाच्या हृदयामध्ये मी स्थित आहे. हृदि सन्निविष्टो मत्तः स्मृती, मत्तः स्मृती ज्ञान अपोहणं च, जी स्मृती आहे, विस्मृती आहे, ती माझ्यापासून येते असं भगवंत म्हणतात. आणि सर्व वेदांचा संकलन करता मीच आहे. म्हणून जर सर्व वेदांचं संकलन करता भगवंत जर असतील तर भगवंतांनाच आपण प्राप्त केलं पाहिजे. सगळे वेद वाचत नाही बसलं पाहिजे. बरोबर की नाही? म्हणून भगवान से कुछ नहीं मागना है, भगवान को ही मागना है. भगवंतांपासून आपण काय मागायचं नाहीये, तर भगवंतांनाच मागायचंय. बरोबर की नाही? याप्रमाणे भगवान श्रीकृष्णांसंबंधी केलेले प्रश्न म्हणजे सर्व वेदांविषयीच्या जिज्ञासेचे सार सर्वस्व आहे. म्हणून सगळ्या वेदांचं जर सार भगवंत असतील तर त्यांच्या संबंधी आपण जो काही प्रश्न विचारतो ते सगळ्या वेदांचं सारच आहे. तुकाराम महाराज आपल्या अभंगामध्ये म्हणतात, वेद अनंत बोलिला. वेदामध्ये अनंत गोष्टी सांगितलेल्या आहेत. अर्थ इतुकाची साधिला, अर्थ मी एवढाच घेतलाय. विठोबासी शरण जावे, निजनिष्ठा नाम घ्यावे. केवळ भगवान पांडुरंगाला त्या ठिकाणी शरण जायचं आणि काय करायचं, निजनिष्ठेने नाम घ्यायचं. म्हणून शरणागती आणि नाम, नामामधून आपल्याला शरणागती येते. ज्या अर्थी आपण कोणाचं तरी नाम, कोणाचा तरी जप करतोय, या अर्थी आपलं जे आश्रय जे आहे ते कोणीतरी आपण त्या ठिकाणी संबोधतो. बरोबर की नाही? एकच आपले ध्येय, एकच आपले परम पूजनीय, एकच इष्ट म्हणतो आपण, ते असतात. म्हणून प्रत्येक व्यक्ती जप करताना दिसतोय. ब्रह्माजी सुद्धा ध्यान करतायत, शिवजी सुद्धा रामनामाचा जप करतायत. फक्त एकच व्यक्ती आहे जे की ध्यान करत नाही, ते म्हणजे भगवान श्रीकृष्ण. भक्ताचं ध्यान करतात, परंतु त्यांच्यापेक्षा श्रेष्ठ असं कोणी तत्व नाहीये. असमोर्ध्व. बरोबर की नाही? राधाराणी हे एक्सपान्शन आहे त्यांच्यापासूनच, परंतु भगवान श्रीकृष्ण जर पाहिलं तर मय्याध्यक्षेण प्रकृती सुयते सचराचरम हेतुनानेन कौंतेय जगद्वी परिवर्तते. भगवंतांच्या अध्यक्षतेखाली ही सृष्टी कार्य करते. बरोबर की नाही? सारे जग प्रश्न उत्तरात संलग्न आहे. पक्षी, प्राणी आणि माणसे सतत प्रश्नोत्तरात व्यस्त असतात. प्रश्नोत्तर चालले. बघा, तुम्ही बाहेर जावा, रस्त्याने जर तुम्ही स्मरण करू शकता, बाहेर रस्त्याने जर तुम्ही चाललेला असाल, रिक्षावाला येतो, म्हणतो कुठे जायचंय? बरोबर की नाही? रिक्षावाला काय म्हणतो? कुठे जायचंय? त्यानंतर पुढे गेल्यानंतर रिक्षामध्ये बसल्यानंतर प्रश्न होतात की तुम्ही कुठे राहता? तो म्हणतो मी इथे इथे राहतो. बरोबर की नाही? तुम्हाला कुठे जायचंय? तो म्हणतो इथे इथे जायचंय. इथं सोडू का तिथं सोडू? बरोबर की नाही?
दोन माताजी एकत्र आल्यानंतर काय तुम्ही आज काय भाजी केलेली आहे, बरोबर की नाही? किंवा इथे इथे सेल लागलाय. बरोबर की नाही? तर वेगवेगळ्या चर्चा, प्रश्न, उत्तर त्या ठिकाणी चालू असतात. संपूर्ण जग हे प्रश्न उत्तरांनी भरलेलं आहे. म्हणून प्रश्न आणि उत्तर. परीक्षेमध्ये आपण लहान होतो तेव्हा आपण काय केलंय? आपण ज्या अर्थी 10वी शिकलोय, 12वी शिकलोय, बॅचलर डिग्री घेतली, मास्टर डिग्री, कोणी PhD असेल, प्रश्न उत्तरच करून आलोय ना आपण. आपल्याला जी काही इच्छा होती त्याचा प्रश्न आपण विचारलाय आणि त्याची उत्तरं भेटलं. म्हणून संपूर्ण जग हे प्रश्नोत्तरामध्ये व्यस्त आहे, असं प्रभुपाद या ठिकाणी म्हणतात. सकाळ झाली की घरट्यातले पक्षी प्रश्न व उत्तरे यात व्यग्र असतात आणि सायंकाळ झाली की तेव्हा सुद्धा तेच पक्षी परत येतात आणि पुन्हा प्रश्नोत्तरात संलग्न होतात. तर गौरंग दर्शन प्रभू सांगत होते की कशा पद्धतीने एखादी चिमणी, सकाळी बघा तुम्ही, चिव 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 खूप सुंदर आवाज येत असतो. तर तो सुंदर आवाज आपल्याला वाटतो, पण त्यांच्यामध्ये प्रश्नोत्तर असतात. आज खाऊ कुठे भेटेल, आज दाणे कुठं आहेत, आज पाणी कुठं आहे, आज निवारा कुठं भेटेल, आज झाडाची सावली कुठं भेटेल, बरोबर की नाही? हे त्यांच्यामध्ये प्रश्न असतात. पिल्लांना विचारतात, तुम्हाला आज काय खायचंय? आज बाजरीचे दाणे खायचेत का ज्वारीचे दाणे खायचेत का तांदूळ खायचेत तुम्हाला, बरोबर की नाही? तर असे वेगवेगळे वेगवेगळे प्रश्न चालू आहेत. आणि म्हणून मनुष्य प्राण्याला जर रात्री गाढ निद्रा लागलेली नसेल तर तो निरंतर प्रश्न आणि उत्तरे यामध्ये व्यग्र असतो. बघा, बरेच अनुभव आहेत आपल्याला. आपल्याला जर जेव्हा झोप येत नसते तेव्हा मनामध्ये विचार येतात. अरे, असं असं मी आज केलं, मी उद्या हे करणार आहे, पण ते केलं तर काय होईल? असे वेगवेगळे प्रश्न आपल्या येतात. मग आपलं दुसरं मन म्हणतं की सबकॉन्शियस माइंड, ठीक आहे, तू हे केलं तर हे होईल. तेच उत्तर, प्रश्न आणि उत्तर याचा चालू असतात. बाजारातले व्यापारी प्रश्न उत्तर यामध्ये बघणं असतात. काय भाव चाललाय, बरोबर की नाही? आज कापसाचा भाव काय चाललाय, किंवा ज्वारीचा भाव काय चाललाय, किंवा आज तेलाचे रेट्स काय चालू आहेत. तर वेगवेगळी प्रश्नोत्तर या ठिकाणी आपण पाहतो ती सुरू आहेत. तसेच न्यायालयातील वकील आणि शाळा महाविद्यालय विद्यार्थी प्रश्न उत्तरे यामध्ये व्यग्र असतात. तुम्ही वकील किंवा कोर्टामध्ये जर गेला असेल तर तुम्ही तिथंही पाहू शकता की कशा पद्धतीने जो आरोपी असतो त्याला प्रश्न विचारले जातात की तू हा खून झाला त्यावेळेस तू कुठं होता, तू त्यावेळेस काय करत होता, कोणत्या मित्रांसोबत होता, तू तुझ्या मित्राचा एखादा नंबर देऊ शकेल का, मी त्याला विचारतो. बघा, हेच प्रश्न उत्तर आहेत. तसेच राजकारणी लोक आणि वृत्तपत्रांचे प्रतिनिधी हे सर्व प्रश्न आणि उत्तर यामध्ये मोठ्या मोठ्या सभा घेतात. सभेनंतर कॉन्फरन्स असते, त्या कॉन्फरन्समध्ये खूप मोठे माईक्स ठेवलेले असतात आणि त्या माईक मध्ये प्रश्न विचारतात की सर, दादा तुमचा हा नेता या पक्षामध्ये गेला, तर त्याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं सांगा तुम्ही, बरोबर की नाही? क्रिकेट सामना खेळल्यानंतर त्यानंतर कॉमेंट्री असते, बरोबर की नाही? किंवा प्रेझेंटेशन सेरेमनी असते, तर कर्णधाराला घेऊन येतात, त्याला प्रश्न विचारतात. सगळीकडे आपण पाहतो प्रश्न आणि उत्तरं चालू आहेत, बरोबर की नाही? भगवान श्रीकृष्णांसंबंधी केलेली जी प्रश्न व उत्तरे असतात त्यांनीच केवळ आत्म्यास समाधान मिळू शकते. बघा आता, हे बाकीचे जे काही प्रश्न सांगितले दॅट इज फाईन, परंतु सगळ्यात महत्वाचं भगवान श्रीकृष्णांबद्दल आपण प्रश्न विचारले पाहिजेत, तर ते आपल्या आत्म्याला आनंद प्रदान करू शकतात. भगवान श्रीकृष्णच हेच आमचे अत्यंत परिचित स्वामी, जीवलग मित्र, पिता आणि पुत्र अथवा मधुर प्रेमाचा विषय आहेत. 5 विषय सांगितले तिथे. कोणते? शांत, दास्य, सख्य, वात्सल्य, माधुर्य. श्रीकृष्णांना विसरून आपण अनेक प्रश्न व उत्तरे निर्माण केली आहेत, परंतु त्यापैकी एकही आपल्याला पूर्णपणे समाधान देऊ शकत नाही. भगवंतांबद्दल तुम्ही बाहेर जावा, आपलं मंदिर सोडून, घर सोडून बाहेर जावा, काय नाही घेणं देणं कुणाला. लोकांनी वेगवेगळेच प्रश्न चालू केलेले आहेत आणि परंतु त्यापैकी एकही पूर्णपणे समाधान देऊ शकत नाही. कारण का, बघा, भौतिक प्रश्नाला भौतिक उत्तर जर दिलं तर अजून 4 भौतिक प्रश्न तयार होतात.
भौतिक प्रश्नाला भौतिक उत्तर जर दिलं तर अजून 4 भौतिक प्रश्न तयार होतात आणि त्यामध्येच प्रश्न उत्तरामध्ये व्यक्ती गुरफटून जातो. परंतु जर भौतिक प्रश्नाला जर आध्यात्मिक उत्तर दिलं तर त्या व्यक्तीच्या शंकेचं निरसन होतं किंवा त्याला वास्तविक तृप्ती भेटते. हे आपण बऱ्याच वेळा पाहिलेलं आहे. म्हणून विचारणा ही होणारच आणि उत्तर दिले जाणारच. त्याविना क्षणभरही जगता येणे शक्य नाही. म्हणून आपण भागवतम वर्ग नंतर सुद्धा प्रश्न उत्तर ठेवत असतो. बरोबर की नाही? विचारणा असणारच आहे आणि प्रश्न विचारणं हे काही वाईट नाहीये. प्रश्न विचारलाच पाहिजे. जर तुम्ही ध्यानपूर्वक श्रवण केलं, प्रभुपाद म्हणतात, तर तुम्हाला प्रश्न हा येणारच. म्हणून प्रश्न येणं ही काही वाईट गोष्ट नाहीये. प्रश्न आलेच पाहिजेत. भागवत हे श्रीकृष्णांविषयक प्रश्नांचा व उत्तरांचा ओहापोह करते. विषयवस्तू श्रीकृष्ण आहेत. त्यामुळे हे दिव्य साहित्य वाचल्याने आणि ऐकल्यानेच आपल्याला सर्वोच्च समाधान मिळू शकते. दिव्य साहित्य या जगतातलं नाहीये. म्हणून मनुष्याने भागवताचे अध्ययन करावे आणि त्यातून सामाजिक, राजकीय किंवा धार्मिक विषय संबंधीच्या सर्व समस्या सोडवून घ्याव्यात. भागवत आणि श्रीकृष्ण हे सर्व वस्तूंचे सार सर्वस्व आहे. ठीक आहे. तर या पद्धतीने आपण पाहिलं, प्रश्न विचारले पाहिजेत, परंतु प्रश्न भगवंतांसंबंधी जिज्ञासू वृत्तीने, प्रामाणिक वृत्तीने विचारले पाहिजेत आणि असे प्रश्न जे भगवंतांविषयीचे आहेत त्याच्याबद्दल सूत गोस्वामी धन्यवाद व्यक्त करतात या ठिकाणी. ठीक आहे. 6वा श्लोक कोण वाचेल? 6वा. भगवती प्रिय माताजी तुम्ही आहात का क्लासमध्ये? इतर कोणी? म्यूटवर लावून निघून तर नाहीत ना गेले सगळे? कालिंदा माताजी तुम्ही वाचाल 6वा प्रश्न. हरे कृष्णा प्रभूजी, बाहेर आहे मी, गावी ओके. आले. बर, ठीक आहे. चालेल. आराध्य गोपी माताजी तुम्ही वाचा. हरे कृष्ण. सवय पुंसां परो धर्मो यतो भक्तिरदोक्षजे अहेतुक्य प्रतिहताय यात्मा सुप्रसिद्धी. भाषांत. ज्यामुळे मनुष्याला परम दिव्य अशा भगवंताची प्रेममय भक्ती प्राप्त होते तो अखिल मानव जातीचा परम धर्म होय. अशी भक्ती अहेतुकी म्हणजे हेतुरहित आणि अखंड स्वरूपाची असावी. अशा भक्तीने आत्मा पूर्णपणे प्रसन्न होतो आणि तृप्त होतो. हरे कृष्ण. धन्यवाद. सवय पुंसां परो धर्मो यतो भक्तिरधक्षजे अहेतुकी अप्रतिहता ययात्मा सुप्रसिद्धती. खूप सुंदर आणि महत्वाचा श्लोक आहे. तुम्ही पाठांतर करू शकता. परमपूज्य राधानाथ स्वामी महाराज यांनी बऱ्याच प्रवचनांतून किंवा वेगवेगळ्या आचार्यांनी बऱ्याच याच्यातून हा श्लोक कोट केलेला आहे. ज्यामुळे मनुष्याला परमदिव्य अशा भगवंतांची प्रेममयी भक्ती प्राप्त होते तो अखिल मानव जातीचा परमधर्म होय. जी गोष्ट आहे ज्याने भक्ती प्राप्त होते तो अखिल मानव जातीचा परमधर्म होय. अशी भक्ती अहेतुकी, हेतुरहित आणि अखंड स्वरूपाची असावी. अशा भक्तीने आत्मा पूर्णपणे प्रसन्न होतो, तृप्त होतो. बघा, आपले जे काही प्रयत्न असतात ते एखाद्याला भक्त बनवण्याचे किंवा एखाद्याची चेतना भगवंतांकडे घेऊन जाण्याचे, तर ते सगळे जे प्रयत्न आहेत ते यामध्ये महत्वपूर्ण असतात एखाद्या जीवाला भक्ती देण्यासाठी. ऍक्च्युली आपण एखाद्या जीवाला भक्ती देऊ शकत नाही हे समजून घेतलं पाहिजे. केवळ भक्ती देवीच भक्ती देते. परंतु आपण पाहतो की 3 अधिकारी आहेत. उत्तम अधिकारी, मध्यम अधिकारी आणि कनिष्ठ अधिकारी. तर यामध्ये जे कनिष्ठ अधिकारी आहेत ते तर काय भक्ती देऊ शकत नाहीत. उत्तम अधिकारी आहेत ते सुद्धा भक्ती देऊ शकत नाहीत. परंतु जे मध्यम अधिकारी आहेत जे की उत्तम स्तरावरती असून मध्यम स्तरावरती येतात आणि प्रचार कार्यामध्ये संलग्न असतात, तर त्यांच्या हृदयामधली जी भक्ती देवी आहे ती इतर जीवांना प्रेरणा देते की तुम्ही भक्त बना आणि त्याप्रमाणे ते भक्त बनतात. म्हणून जो मध्यम अधिकारी जो की त्या ठिकाणी
भगवंतांच्या नाम, रूप, गुण, लीला यांचं स्वतःच्या जीवनामध्ये पालन करून इतरांना सांगत असतो, त्याच्या हृदयातली जी भक्ती आहे ती इतरांना भक्त बनवत असते. ती भगवंतांबद्दल जे आकर्षण आहे ते प्रदान करत असते. म्हणून आपल्या जीवनामध्ये आपण एक असा व्यक्ती ठेवला पाहिजे नेहमी, जो आपल्याला मार्गदर्शन करेल, जो आपण जिथं चुकेल तिथं सांगेल. बरोबर की नाही? का तर ज्या काही गोष्टी आपल्या जीवनामध्ये होत आहेत तर त्याला तो व्यक्ती खूप महत्वाचा आहे आणि भक्ती प्रदान करण्यासाठी तो खूप महत्वाचा आहे. गरज नाही की एकच व्यक्ती असावा, असे बरेच व्यक्ती असतात. सगळ्यांप्रती आपला आदर असला पाहिजे. बरोबर की नाही? आणि अशा भक्तीने आत्मा तृप्त होतो. म्हणून आपल्यापैकी बरेच भक्त या ठिकाणी हरे कृष्ण मंदिरामध्ये येतात, नामजप करतात, कृष्ण प्रसाद खातात, वेगवेगळ्या सेवा करतात. संतुष्टता वाटते. प्रत्येकाला संतुष्टता वाटते. आणि कोणाला पगार भेटतो? कोणालाच पगार नाहीये. आपल्या शनिवारच्या इथं सेवा असते, राधाराणी किचन मध्ये सेवा असते, साप्ताहिक सत्संगामध्ये सेवा असते. बरोबर की नाही? मोठे मोठे उत्सव असतात तिथं सेवा असते. कोणाला पगार भेटतो का? नाही भेटत पगार. तोच व्यक्ती जेव्हा ऑफिसमध्ये जातो तेव्हा बॉसनी जर जास्त काम टाकलं तर तो तोंड वाकडं करतो. बरोबर की नाही? का तर जीवाचा खरा स्वभाव हेच आहे की भगवंतांकडे जाणं. आणि ज्या गोष्टी, ज्या क्रिया आपल्याला भगवंतांकडे घेऊन जातात त्याच्यामध्ये स्वाभाविकरित्या जीवाला आनंद असतो. म्हणून जे वर्कहॉलिक असतात, वर्कहॉलिक, काम हीच पूजा आहे, ती लोक काय म्हणतात, अरे देव वगैरे काय नाही, फक्त भगवंत. असे लोक समजू शकत नाहीत. परंतु हळूहळू हळू जर ते भक्तांच्या संपर्कामध्ये आले, जर ते ग्रॅज्युअली आणि स्लोली भक्तांच्या संपर्कामध्ये आले, कृष्ण प्रसाद खाल्ला, थोडेसे चर्चा ऐकल्या, बरोबर की नाही, आचरण जर भक्ताचं एखाद्या चांगलं दिसलं तर ते भक्त काय करतात, पुन्हा एकदा भक्त बनतात. तात्पर्यामध्ये पाहू, या विधानात सुत गोस्वामी नैमिषारण्यातील ऋषींच्या पहिल्या प्रश्नाचे उत्तर देतात. तर जो पहिला प्रश्न विचारला होता, सर्व समस्त कल्याण, जीवाच्या कल्याणासाठी काय उपयुक्त आहे त्याचं उत्तर तुम्ही सांगा. तर ते म्हणजे काय? ही भक्ती. ही जी भक्ती आहे ते सांगितलंय. ऋषींनी त्यांना अशी विनंती केली की त्यांनी सांगोपांग सर्व शास्त्रांचा सार काढावा आणि असा अति महत्वाचा भाग प्रस्तुत करावा ज्यामुळे पतित जीव किंवा सामान्य जन तो सहज रीतीने ग्रहण करू शकतील. ठीक आहे ना? तर असा एक प्रश्न विचारला होता, सर्व शास्त्र, मला वाटतं दुसरा प्रश्न आहे. सर्व शास्त्रांचा सार तुम्ही निवडा आणि ते जे सार आहे ते तुम्ही आम्हाला सांगा. ते सार काय? भक्ती, भगवंतांची भक्ती. तर दोन प्रकारचे मार्ग आहेत, एक प्रवृत्ती मार्ग, दुसरा निवृत्ती मार्ग. भोगवृत्तीचा मार्ग हा निम्नतर आहे, प्रभुपाद म्हणतात, प्रवृत्ती आणि निवृत्ती. आणि परमार्थासाठी त्यागाचा मार्ग उच्चतर आहे, निवृत्तीचे आहे, त्याग जे आहे ते उच्चतर आहे. आणि जे भोगवृत्ती किंवा प्रवृत्ती मार्ग हा निम्न सांगितलेला आहे. निम्न त्याला भोगवृत्ती म्हणतात, त्याच्यावरती सांगितलंय निवृत्ती, तो उच्चतर आहे. ठीक आहे? त्याच्यामध्ये त्याग सांगितलेला आहे. भोग खाली येतो, त्याग वरती येतो, हे समजून घेतलं पाहिजे आपण. प्रवृत्ती खाली येते, निवृत्ती वरती येते. ठीक आहे ना? जड खाली येतं, चेतन वरती येतं, असं. जीवांचे भौतिक अस्तित्व ही वास्तविक जीवनाची रोगग्रस्त अवस्था आहे. शरीर दुःख मुळे चोहीकडे इंगळ. तर आपण या ठिकाणी आलो, हेच आपल्या दुःखाचं किंवा रोगग्रस्त जीवनाची अवस्था आहे. म्हणून आपण इतरांना दोष देतो, अरे या व्यक्तीने माझ्या जीवनात असं केलं, त्या व्यक्तीने केलं, ही मला अशी बोलली, ती मला तशी बोलली. बरोबर की नाही? हा शेजारी असा भांडला, तो शेजारी तसा भांडला. नाही, सगळ्यात महत्वाचं काय की आपल्या जीवनामध्ये, आपली या भौतिक जगामध्ये आलोय आपण, या ठिकाणी राहतोय, तेच आपल्या दुःखाचं मूळ कारण आहे किंवा त्याच्यामुळे आपण रोगी बनलेलो आहे, हे आपण जाणलं पाहिजे. वास्तविक जीवन हे आध्यात्मिक अस्तित्व होय किंवा ब्रह्मभूत स्थिती होय.
ब्रह्मभूत प्रसन्नात्मा न शोचती न कांक्षती, भगवद्गीतेमध्ये श्लोक येतो. तर ब्रह्मभूत अवस्था, ब्रह्मभूत जो व्यक्ती असतो ना, तो पास्ट गेलेला जो काळ असतो त्याच्याबद्दल शोक करत नाही. भविष्यात येणाऱ्या काळाबद्दल तो चिंता करत नाही. म्हणून जो व्यक्ती आनंदी होण्यासाठी एक सूत्र सांगितलंय. वर्तमानात व्यक्ती काय करत असतो, भूतकाळात झालेल्या गोष्टींबद्दल शोक आणि वर्तमानात येणाऱ्या गोष्टींबद्दल चिंता हे करतो आणि त्यामुळे वर्तमान गमावून जातो. आणि पुन्हा वर्तमानातून जेव्हा भविष्यामध्ये जातो तेव्हा वर्तमानात जे चिंतन केलेलं असतं, जे शोक आणि चिंता केलेले असतात त्याच पुन्हा एकदा तो रिपीट करतो. म्हणून माणसाने प्रेझेंटमध्ये राहावं. काय प्रेझेंटमध्ये राहावं? आता मी भागवतम ऐकतो ना, भागवतम ऐकायचं. आता मी ऑफिसमध्ये गेलोय ना, ऑफिसमध्ये वेगवेगळ्या माझ्या चांगल्या ड्युटी कराव्यात. आता मी जर मित्र परिवारामध्ये गेलोय, माझे नातेवाईकांमध्ये गेलोय, तर तिथं त्यांना वेळ द्यावा. जर मित्र परिवारामध्ये गेलोय आणि तुम्ही जर तिथं आठवताय की अरे काल काय झालं, किंवा उद्या मला बाजारात जावं लागेल, तिथं भाजी आणावी लागेल, तर ते म्हणतील अरे काय व्यक्ती आहे, किती विचित्र व्यक्ती आहे, बरोबर की नाही? म्हणून व्यक्तीने याच्यामध्ये राहावं, वर्तमानामध्ये राहावं. वर्तमानामध्ये जर आपण व्यक्ती नाही राहिला तर तो त्याला ज्या ड्युटी दिलेल्या आहेत, त्याला ज्या जबाबदाऱ्या दिलेल्या आहेत, त्याचं व्यवस्थित पद्धतीने तो पालन करू शकणार नाही. किंवा जर घरून सांगितलंय की भाजीला आणा आणि भाजीला आणण्यासाठी गेलेत आणि चिंतन कशाबद्दल चालू आहे की मला उद्या एक्झाम मध्ये काय द्यायचंय, एक्झाम मध्ये काय लिहायचंय, तर ती भाजी आणता येईल का व्यवस्थित? नाही येणार. त्यामुळे असे काही भक्त आम्ही पाहतो की दिव्य स्तरावरती असतात. तर घरून सांगितलेलं असतं, एक भक्त आहेत तर घरून सांगितलेलं असतं की तुम्ही या गोष्टीसाठी, ते एवढे चिंतन करतात, गाडीवरती सुद्धा असं असं चालू असतं त्यांचं. ते जेव्हा येतात आमच्या समोर, ते म्हणतात की अरे मला थांबा, बायकोनी एक गोष्ट आणायला सांगितलेली आहे. आणि ती गोष्ट सांगण्यामध्ये ते विसरून जातात की नक्की गोष्ट काय सांगितलेली आहे. एवढंच नाही, त्याच्या पुढे जाऊन ते म्हणतात की अरे मी आज गाडी आणली का चालत आलो तर असे काही भक्त आहेत. तर त्यांचं मला या ठिकाणी स्मरण झालं. तर भक्त जे असतात ना, ते या जगात नसतात ऍक्च्युली. भक्त ऐसे जाणा जे देही उदास, गेले आशा पाश निवारणी, विषय तो त्यांचा झाला नारायण. तर जे भगवत भक्त असतात ते नेहमी भगवत चिंतनामध्ये असतात. ते कुठेही असोत, ते सुखामध्ये असोत, दुःखामध्ये असोत, कुठेही असोत, ते भगवंतांबद्दल चिंतन करत असतात. म्हणून चिंता आणि चिता, चिता जी आहे ना, चिता, चिता म्हणतो आपण, तेरी चिता को जला दूंगा मैं, डायलॉग असतात काय काय. चिता ही शरीराला जाळते. चिता ही म्हणजे अग्नी जो आहे तो शरीराला जाळतो, परंतु चिंता जी आहे ना, ती व्यक्तीचं मन, बुद्धी, अहंकार, भक्ती, चेतना, चेतनेला जाळते ती. म्हणून व्यक्तीने नेहमी चिंता करण्यापेक्षा चिंतन केलं पाहिजे. चिंता केली तर काय होणार आहे? गौरगोपाल परमचा तो व्हिडिओ तुम्हाला माहिती आहे. डू यू हॅव प्रॉब्लेम इन युअर लाईफ? काय तुमच्या जीवनात समस्या आहेत का? हो. जर समस्या असतील, काय तुम्ही त्या समस्यांबद्दल उपाययोजना केली आहे का? हो. तर कशाला काळजी करता? काय तुमच्या जीवनामध्ये समस्या आहेत का? नाहीयेत. तर तुम्ही कशाला काळजी करता? जर तुमच्या जीवनामध्ये समस्या आहेत, काय तुम्ही त्याबद्दल उपाययोजना केलेली आहे का? नाहीये. तर कशाला काळजी करता? खूप सुंदर व्हिडिओ आहे तो. तर कुठल्याही परिस्थितीमध्ये चिंता करण्याची कारण नाहीये. ही गोष्ट आपण समजून घेतली पाहिजे. चिंता न करता आपण चिंतन केलं पाहिजे. आणि जर आपण अशा प्रकारचं जर चिंतन केलं, तर जे त्या ठिकाणी परीक्षित राजा आहेत,
परीक्षित राजा त्या ठिकाणी असे नाहीत म्हणले, शुकदेव गोस्वामी लवकर भागवतम सांगा, इथं तक्षक नाग यायला लागलाय आणि मला चावणार येतो. अशा प्रकारची इनसिक्युरिटी किंवा भीती त्यांना अजिबात नव्हती. ते काय म्हणत होते, प्रश्नोत्तर विचारतायत, वेगवेगळे प्रश्न. भक्ती काय, भगवंत काय, सर्व जीवांचं परम कल्याण कशामध्ये, भगवंतांचे लीलावतार काय, भगवंतांचे पुरुषावतार काय, भगवंत गेल्यानंतर धर्म आणि ज्ञान यांनी कोणाचा आश्रय घेतला, या प्रकारचे प्रश्न विचारतात. म्हणून आपण हेच समजून घेतलं पाहिजे की कशा प्रकारे आपली पृच्छा काय पाहिजे, बरोबर की नाही. पुढे आपण पाहतो, पहिला जो पॅराग्राफ आहे त्याच्यात शेवटी बघा प्रभुपाद काय म्हणतात, अर्थात भौतिक भोगाची कामना यत्किंचितही नसावी. प्रत्येकाने भौतिक कामना, कर्मफलासक्ती, तर्क वितर्क सोडून प्रेममय सेवेच्या मार्गाचे अनुसरण करायला हवे. केवळ याचमुळे प्रत्येक जण परमेश्वराच्या सेवेत शाश्वत सुख प्राप्त करू शकतो. लोक भौतिक गोष्टी, भौतिक गाडी, बंगला, ह्या गोष्टी किंवा ह्या वस्तू प्रेम देणार नाहीयेत, प्रेम देणारे व्यक्ती आहेत. म्हणून व्यक्तीवरती प्रेम केलं पाहिजे आणि वस्तूंचा वापर केला पाहिजे. परंतु आज जगामध्ये काय होतंय, वस्तूंवरती प्रेम केलं जातंय आणि मनुष्यांचा वापर केला जातोय. तर अशा पद्धतीचं जेव्हा व्यक्ती करतो तेव्हा तो नक्कीच दुःखाला कारणीभूत होतो. आम्ही धर्म म्हणजे व्यवसाय असा अर्थ हेतुपूर्वक केला आहे, कारण धर्म या शब्दाचा मूळ अर्थ ज्यामुळे मनुष्य आपले अस्तित्व धारण करतो असा आहे. अशा प्रकारचं कार्य आपण केलं पाहिजे जेणेकरून आपण या भौतिक जगातलं अस्तित्वातून निघून जाऊ शकतो. ते कार्य काय, जे की या जगातलं नाहीये त्याच्याबद्दल चिंतन करणं. या जगातलं काय नाहीये, भगवंत नाहीयेत, हरिनाम नाहीये, हा जीवात्मा सुद्धा या जगातला नाहीये. भक्तिविनोद ठाकूर म्हणतात, दोन गोष्टी शाश्वत आहेत, एक म्हणजे हरिनाम, दुसरं म्हणजे जीवात्मा. हरिनाम हे शाश्वत राहणारे आणि दुसरं जीवात्मा. जीवाने भगवान श्रीकृष्णांशी असणाऱ्या आपल्या शाश्वत संबंधास अनुसरून आपल्या कर्मांचे आचरण करावे आणि हाच त्याच्या जीवनाचा आधार आहे. बरोबर ना. श्रीकृष्ण हेच जीवाचे मध्यवर्ती तत्व आहे. श्रीकृष्ण सर्वाकर्षक परमचेतन आहेत किंवा इतर सर्व जीव आणि शाश्वत रूपे या सर्वांमध्ये श्रीकृष्णांचे शाश्वत रूप आहे. सर्वस्य चाहं हृदि सन्निविष्टो मत्तः स्मृत्यनाड अपोहणम च. भगवंत प्रत्येकाच्या हृदयामध्ये स्थित आहेत. सर्व जीवांना आपल्या आध्यात्मिक सत्तेत स्वतःचे शाश्वत किंवा नित्य रूप आहे आणि भगवान श्रीकृष्ण हेच त्या जीवांचे आकर्षणाचे केंद्र आहेत. कृष्ण या शब्दाचा अर्थ काय, सर्व आकर्षती इति कृष्ण, सर्वांना आकृष्ट करणारे. श्रीकृष्ण नित्य परिपूर्ण आहेत आणि इतर सर्वजण त्यांचे अंश आहेत. एकले ईश्वर कृष्ण आरसब भृत्य, बरोबर ना. श्रीकृष्ण आणि जीव त्यांच्यातील संबंध किंवा नाते स्वामी आणि सेवकाचे आहे. ममयमांश जीव लोके जीवभूत सनातन मनशिष्ट आणि इंद्रियाणी प्रकृती स्थानी कर्षती किंवा भोक्ताराम यज्ञ तपसाम सर्व लोक महेश्वरम. भगवंत हे परम ईश्वर आहेत आणि आपण त्यांचे सेवक आहोत. तो संबंध दिव्य आहे. आपल्या भौतिक जगातील जागतिक किंवा प्राकृतिक अस्तित्वाच्या अनुभवांतून तो संबंध पूर्णपणे भिन्न आहे. म्हणून जे संबंध आपले भक्तांमध्ये असतात ना, जेवढ्या प्रेमाचे, जिव्हाळ्याचे, तेवढे बाहेर नसतात. बरोबर की नाही. भक्त अशा भक्तांची सुंदर पद्धतीने काळजी करतात. भक्त जेव्हा कुठं अडचणीत असेल तेव्हा भक्तच येतो त्या ठिकाणी आणि भक्तांबद्दल प्रार्थना करतात. विशेष करून जेव्हा कधी कुठला भक्त आजारी असतो, ऍक्सिडेंट होतो, तेव्हा भक्तच प्रार्थना करतात त्याच्यासाठी. आणि म्हणून आपल्या जीवनामध्ये असे भक्त पाहिजेत, असे साधक पाहिजेत जे आपल्यासाठी प्रार्थना करतील. अशा पद्धतीने आपण भक्तांशी आपला संबंध ठेवला पाहिजे. मनुष्याची प्रेममयी सेवा जसजशी प्रगत होते तसतसा त्याला या संबंधाचा अनुभव येतो. प्रगती भक्तीमधली आपली होतीये का नाही हे कसं ओळखायचं, संबंध जो आहे ना भगवंतांशी तो आपला प्रस्थापित झालेला आहे. वर्तमान भौतिक अस्तित्वाच्या संबंध प्रस्थापित व्हायला लागणं म्हणजे काय,
आपण हेच जाणून घेणं की मी भगवंतांची सेवा केली पाहिजे. भगवंत हे माझे बाप आहेत, मी त्यांचा मुलगा आहे, बरोबर की नाही? भगवंत हे माझे पिता आहेत आणि मी त्यांचा पुत्र आहे. पुत्र आणि पित्याची सेवा केली पाहिजे, किंवा सेवक आणि मालकाची सेवा केली पाहिजे, नोकर आणि मालकाची सेवा केली पाहिजे. याला संबंध म्हणतात. हे संबंध ज्ञान आहे. जीवेर स्वरूप आहे कृष्ण नित्य दास. दास म्हणजे काय? सेवक. वर्तमान भौतिक अस्तित्वाच्या बद्धावस्थेत ही सर्वांनी भगवंतांच्या दिव्य प्रेममयी सेवेमध्ये स्वतःला संलग्न करावे. बघा इथं काय सांगितलंय प्रभुपादांनी, आपण बद्धावस्थेमध्ये आहोत. बद्धावस्था म्हणजे काय माहितीये? 3 गोष्टी ज्या बद्ध करतात, 3 गुण आहेत, सत्वगुण, रजोगुण, तमोगुण. जे 3 गुणांनी कार्य करतात त्याला बद्ध म्हटलेलं आहे. बद्ध म्हणजे बांधलं जाणं. बद्ध हा शब्द म्हणजे काय मराठीमध्ये? बांधलं जाणं. तर जेव्हा आपण 3 दोरांनी बांधले जातो, 3 दोर कोणते आहेत? सत्व, रज आणि तम. तर या 3 दोरांनी आपण जेव्हा बांधले जातो तेव्हा बद्ध म्हणतात. त्यामुळे क्रमशः वास्तविक जीवनाची समस्या सुटेल आणि मनुष्य पूर्णपणे समाधी होईल. जरी आपण बद्ध जीवनामध्ये असू तरी सुद्धा असं नाही की म्हटलं, जर आपल्याला कोणी फोन केला किंवा आपण काही लोकांना फोन करतो की तुम्ही कार्यक्रमाला या, सत्संगाला या, मंदिरामध्ये, ते काय म्हणतात? प्रभूजी हा प्रॉब्लेम चालू आहे, माताजी हा प्रॉब्लेम चालू आहे. तर त्यांच्यासाठी प्रभुपाद एक लाईन लिहितात की बद्धावस्थेमध्ये सुद्धा आपण काय केलं पाहिजे? भगवंतांच्या दिव्य प्रेममयी सेवेत स्वतःला संलग्न केलं पाहिजे. आणि तर काय होईल? वास्तविक जीवनातील समस्या हळूहळू सुटतील. म्हणून प्रभू रामचंद्रांचा आज खूप मोठा दिवस आहे. तर त्यांच्याबद्दल आपण एक लीला घेऊयात छोटीशी आणि आजच्या भागवत चर्चेला विराम देऊयात. तर जेव्हा प्रभू रामचंद्र, सीतामय्या आणि लक्ष्मणजी हे वनामधून जात असतात, तेव्हा प्रभू रामचंद्रांच्या पायामध्ये एक कंकड किंवा दगड टोचतो आणि सीतामाता ते पाहत असते आणि लक्ष्मणजींना कळतं. तर लक्ष्मणजींना जेव्हा कळतं तेव्हा लक्ष्मणजी म्हणतात की अरे, प्रभू रामचंद्रांच्या चरण कमलांमध्ये, जे की खूप कोमल आहेत, नाजूक आहेत, त्यांच्यामध्ये एखादा काटा म्हणा किंवा दगड रुतलेला आहे. तर ते म्हणतात की आता मी ते काढायला जातो, परंतु प्रभू रामचंद्र त्या ठिकाणी चालत असतात. आणि हे जेव्हा पाहतात तेव्हा सीतामाईला सांगतात की सीतामय्या, मला ते सहन होत नाही. प्रभू रामचंद्रांच्या चरण कमलांमध्ये त्या ठिकाणी एक काटा रुतलेला आहे. आणि प्रभू रामचंद्रांचं त्याच्याकडे बिलकुल लक्ष नसतं. तर सीतामय्या म्हणते की हे प्रभू रामचंद्र, तुमच्या चरण कमलांमध्ये काटा रुतलेला आहे, तर तुम्ही काढा. तर प्रभू रामचंद्र खूप छान उत्तर देतात त्या ठिकाणी. प्रभू रामचंद्र म्हणतात, हे सीते, जो माझ्या चरण कमलांचा आश्रय घेतो त्याला मी दूर करू शकत नाही. काय म्हणतात? जो माझ्या चरण कमलांचा आश्रय घेतो त्याला मी दूर करू शकत नाही, भले तो काटा असो. तर आपले प्रभू श्री रामचंद्र एवढे उदार आहेत की एखाद्या काट्याला सुद्धा एवढं मोठं रक्षा प्रदान करतात. तर आपल्यासारख्या सचेतन मनुष्याला ते का नाहीत आसरा देणार किंवा का नाहीत ते हे करणार? म्हणून ते म्हणतात की जो कोणी मला शरण येतो आणि केवळ म्हणतो, याच्या अगोदर त्यांनी काहीही कुकर्म केलेले असो, परंतु तो येतो आणि म्हणतो की हे प्रभू रामचंद्र, आजपासून तुम्ही माझे आहात आणि मी तुमचा आहे. जेव्हा असं म्हणतो ना, प्रभू रामचंद्र विकले जातात. म्हणून एखादा जेव्हा जो रावण म्हणणार असतो आणि म्हणतो ना, तेव्हा प्रभू रामचंद्र त्याला आपली कृपा प्रदान करतात. म्हणून मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्र, खूप मोठी भाग्याची गोष्ट आहे की अनेक शतक दशक होऊन आपण जे पाहिलं की अयोध्या या ठिकाणी मोठं राम मंदिर होत आहे. तर त्याच्यामध्ये आपण सुद्धा आज अयोध्येला जायचंय सगळ्यांना.
तर आराध्य गोपी माताजी म्हणत होत्या की आम्ही अयोध्येला जाणार आहे 25 तारखेला, 25-26 तारखेला. तर माताजींचं भाग्य आहे, माताजी जाणार आहेत. परंतु आज आपल्या सगळ्यांना अयोध्येला जायचंय. अयोध्येला आपण कसं जाऊ शकतो? तर प्रभू रामचंद्रांच्या नाम रूप गुण लीला याच्याबद्दल आपण चिंतन करू शकतो. प्रभू रामचंद्रांचं जे रामरक्षा स्तोत्रम आहे तर ते सुद्धा तुम्ही श्रवण करू शकता. किंवा प्रभू रामचंद्र नेहमी कशामध्ये संलग्न आहेत? प्रभू रामचंद्रांचा एक गुण आहे, ते म्हणजे प्रभू रामचंद्र हे मर्यादेमध्ये राहतात, नियमांचं आपल्या पालन करतात. म्हणून आपण सुद्धा एक कशा पद्धतीने छान पती व्हावं हे प्रभू रामचंद्र शिकवतात. कशा पद्धतीने छान पुत्र व्हावं, जे की दशरथ महाराजांनी सांगितलं की तुला उद्या जावं लागेल कैकेयीच्या सांगण्यावर. तर वडिलांच्या आज्ञेचं पालन करतात. तेच प्रभू रामचंद्र चांगले पती आहेत. तेच प्रभू रामचंद्र जी सीता मैया आहे तिचे चांगले पती आहेत, किंवा जे भरत शत्रुघ्न आहेत त्यांचे चांगले बंधू आहेत. म्हणून प्रभू रामचंद्र त्यांच्या जीवनातून हे शिकवतात की आपण कशा पद्धतीने आपल्या जीवनामध्ये एक चांगला पती, एक चांगला पुत्र, एक चांगला पिता, एक चांगला बंधू, जी काही आपण गृहस्थ जीवनामध्ये राहताना जी काही आपले संबंध असतात ते संबंध सुधारण्यासाठी आपण प्रभू रामचंद्रांचं जीवन आपण आपल्या जीवनामध्ये अनुसरू शकतो. म्हणून प्रभू रामचंद्रांचं जे जीवन आहे त्याच्याप्रमाणे आपण जगलं पाहिजे आणि भगवान श्रीकृष्णांच्या लीला केवळ श्रवण केल्या पाहिजेत, त्याने आपलं हृदय शुद्ध होणार आहे. म्हणून प्रभू रामचंद्रांनी सुद्धा काही अशा लीला केल्या की मोठे मोठे राक्षस, 14,000 राक्षस जे होते त्यांना मारलं, बरोबर की नाही? म्हणून प्रभू रामचंद्र यांच्याकडून आपण हेच घेऊ शकतो की त्यांच्या पायामध्ये जो मोडलेला काटा आहे त्याला जर आश्रय देऊ शकतात ते, त्याच्याप्रती जर ते एवढे करुणामयी असतील तर एक सामान्य जीवाप्रती का नसतील, बरोबर की नाही? आणि म्हणून प्रभू रामचंद्रांना विचारलं की काय आता प्रभू रावणाचे बंधू कोण? बिभीषण. बिभीषण आले, त्याला तुम्ही आश्रय देताय. तर प्रभू रामचंद्र म्हणतात की बिभीषणच नाही, रावण जरी आला तरी मी त्याला अयोध्येचं राज्य देईल. बिभीषणाला तर दिलंच. बघा, असा राजा ज्या राजाने जरी रावणाला हरवलं तरी तिथलं राज्य कोणाला दिलंय? बिभीषणाला दिलंय. आणि जरी रावण जरी आला तरी म्हणतायत की मी त्याला अयोध्येचा राजा बनवेल आणि मी त्यांची सेवा करेल, मी त्यांचा दास होईल. तर ही भावना प्रभू रामचंद्रांची आहे. म्हणून प्रभू रामचंद्रांच्या जीवनामधून आपण हेच शिकू शकतो की कशा पद्धतीने आपण एक चांगला पुत्र, चांगला पिता, चांगला बंधू, चांगला सखा व्हावं आणि आपल्या जीवनामध्ये वारंवार आपण अशा प्रभू रामचंद्रांच्या लीलांचं, छत्रपती शिवाजी महाराज यांना जिजाऊबाईंनी काय, मातेने काय शिकवण दिली, तर रामायणातील हे पाठ दिले. म्हणून ते राजर्षी झाले. म्हणून राजा आणि ऋषी यांचे गुण असणारे प्रभू श्रीराम. सगळ्यांना आज रामराज्य पाहिजे. काय रामराज्य होतं? तर एक खूप सुंदर त्या ठिकाणी वेगवेगळ्या लीला येतात. प्रत्येकाला त्या ठिकाणी न्याय दिला जात होता प्रभू रामचंद्रांच्या जीवनामध्ये. म्हणून आपण हे समजू शकतो की रामराज्य केवळ जगाकडे पाहून येत नाही, तर रामासारखं आचरण, प्रभू रामचंद्रांची सेवा, त्यांची भक्ती, त्यांचे नाम रूप गुण लीला याच्याबद्दल श्रवण कीर्तन हे जर आपण केलं, प्रत्येकाने जर एकच व्यक्ती जर आपला इष्ट ठेवला प्रभू श्रीराम, तर या जगामध्ये काय होणार आहे? शांती नांदणार आहे किंवा ते रामराज्य होणार आहे. म्हणून आपण आजच्या दिवशी हेच करू शकतो की प्रभू रामचंद्रांच्या नाम रूप गुण लीला यांच्याबद्दल श्रवण कीर्तन करणं. रामरक्षा स्तोत्रम याच्याबद्दल तुम्ही बद्ध कौशिक ऋषींनी खूप छान रामरक्षा स्तोत्रम घेतलेलं आहे. मंदिरामध्येही त्याचं वाचन सुरू आहे.
तर तिथंही तुम्ही जाऊ शकता. मंदिरामध्ये वेगवेगळ्या सेवा असतील तर त्या सेवांमध्येही संलग्न होऊ शकता तुम्ही. आणि जर तुम्ही गोविंदधाममध्ये आला तर तुम्हाला अयोध्येहून वेगळं वातावरण नसणार आहे. तर वेगवेगळ्या ज्या संस्था आहेत, VHP असेल किंवा त्या ठिकाणी RSS असेल किंवा इतर ज्या काही संस्था आहेत, तर त्यांनी अशा प्रकारचं आयोजन केलंय की आपल्या घरोघरी, आता मी इथं वाल्हेकरवाडीमध्ये, तर इथं बाहेर पाहिलं की रात्रभर संपूर्ण पताका वगैरे लावलेला आहे. किंवा देहूमध्ये पाहिलं की कमानीवरतीच पहाटेपासूनच रामगीतं चालू केलेली आहे. तर हे वातावरण जे आहे ते केवळ आजच्या दिवसासाठी नाहीये. म्हणून हे वातावरण एखाद्या भक्तासाठी काही नवीन नाहीये. त्याला आश्चर्य वाटेल, अरे हे हे लोक कसे काय भगवंतांचं नामस्मरण घ्यायला लागले, बरोबर की नाही? तर अशा दृष्टीने आज्ञा सुकृती म्हणतो आपण त्यांना. प्रभू रामचंद्रांच्या जवळ जाण्यासाठी एका दिवस त्यांना रामनवमीची आठवण होईल, एका दिवस त्यांच्या घरामध्ये दिवाळी साजरी होईल, एका दिवस होईना त्यांच्या घरासमोर रांगोळी असेल, पणत्या लावलेल्या असतील, घर सुशोभित केलं असेल, तर त्या पद्धतीने आपण ज्या अक्षता आहेत आपल्यापर्यंत, अक्षता जर आल्या असतील सगळ्यांना, नक्कीच आल्या असतील सगळ्यांपर्यंत, तर त्या अक्षता तुम्ही साक्षात अयोध्येवरून आलेल्या आहेत. त्या अक्षता तुम्ही घरच्या देवाऱ्यामध्ये, भगवंतांच्या ऑल्टरमध्ये ठेवू शकता, प्रभू रामचंद्रांची प्रतिमा ठेवू शकता. आणि गरज नाही की अयोध्येलाच गेलं पाहिजे. काल भक्त काय म्हणत होते, अहो प्रभूजी अयोध्येला फ्री ट्रेन आहे, मग तिकडं करायचं काय जाऊन? तिकडं गर्दी, गोंधळ, गोंगाट बघण्यापेक्षा आपल्या हृदयामध्ये जे प्रभू श्रीराम आहेत त्यांना आपण प्रज्वलित करूयात, त्यांच्यासाठी आपण दीप लावूयात. आणि तो जर आपण दीप लावला तर आज जे वातावरण अयोध्येमध्ये होतंय, साक्षात तेच वातावरण आपल्या घरामध्ये, आपल्या आजूबाजूला, आपल्या मंदिरामध्ये आणि विशेष करून आपल्या हृदयामध्ये प्रकट होईल. जेणेकरून प्रभू रामचंद्रांची जी कृपा आहे ती अनेक अनेक वर्ष आपल्या हृदयामध्ये तेवत राहील. म्हणून ती जर भक्ती प्रभू रामचंद्रांची आपल्या हृदयामध्ये जर तेवत ठेवायची असेल तर आपण मंदिरांमध्ये आलं पाहिजे. प्रभू रामचंद्रांच्या नावाचं त्या ठिकाणी गुणगान केलं पाहिजे. प्रभू रामचंद्रांचं रामरक्षा स्तोत्रम गायलं पाहिजे, बरोबर की नाही? प्रभू श्री रामचंद्रांचे निस्सीम भक्त जे दास्यभाव आपल्याला शिकवतात, हनुमानजी, तर त्या हनुमानजींच्या लीला वाचल्या पाहिजे. सुंदरकांडामध्ये वर्णन येतं याचं. तर जर प्रभू रामचंद्र काय आहेत हे जर जाणून घ्यायचं असेल तर हनुमानजींचं चरित्र वाचलं पाहिजे आपण. कारण का त्या प्रभू श्री रामचंद्रांसाठी हनुमानजींसारख्या निस्सीम भक्तांनी किती सुंदर पद्धतीने सेवा केल्या हे आपण त्या ठिकाणी समजू शकतो. ठीक आहे. तर भक्तांना इतर काही सेवा असतील, त्यामुळे आज आपण कथेला या ठिकाणी विराम देऊयात. उद्या आपण 10 वाजता वेळेमध्ये जॉईन होऊया. आज इतर सेवा, इतर यज्ञ, मंदिरामध्ये वेगवेगळ्या सेवा असल्यामुळं भक्तांनी त्या ठिकाणी जावं. दिवसभर त्या ठिकाणी संध्याकाळी प्रेमरस प्रभूजींचं प्रवचन असेल. आपण ज्या ज्या ठिकाणाहून आहात त्या त्या ठिकाणी आपल्या मंदिरामध्ये तुम्ही जा. त्या ठिकाणी कथा, गाणं, नाट्यम, प्रसादम याचं सगळं आयोजन करा आणि आपल्या हृदयामधील जे प्रभू श्री रामचंद्र आहेत तर त्यांची जी ज्योत आहे, त्यांच्याबद्दल जी अखंड भक्ती आहे, जी कुंती महाराणी म्हणते की गंगेप्रमाणे असावी, कुठलेही अडथळे आले तरी ती प्रभू रामचंद्रांना जाऊन समर्पित होते किंवा गंगासागराला जाऊन भेटते. तर त्या ठिकाणी आपण आपली भक्ती त्या पद्धतीने करावी. हरे कृष्ण. खूप खूप धन्यवाद. जर कोणाला काही जिज्ञासा किंवा इतर गोष्टी कळाल्या असतील तर तुम्ही सांगू शकता. हरे कृष्ण. हरे कृष्णा. गोपीनाथ लीला प्रभूजी आपल्याला रोज 2-2, 4-4 श्लोकावर विश्लेषण करून सांगतायत आपल्याला समजण्यासाठी. तर त्यांचा आपण वैष्णव पद्धतीने 3 वेळा हरिबोल म्हणून धन्यवाद करूया. हरी बोल, हरी बोल, हरी बोल, हरी बोल. हरे कृष्णा. श्रील प्रभुपाद की जय. वांछा कल्पतरुभ्यश्च कृपा सिंधुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. अनंत कोटि वैष्णव वृंद की जय. सियावर रामचंद्र की जय. श्रीमद् भागवत अमल पुराण की जय. हरे कृष्ण.